शाप आहे तुम्हाला, फेकले तरी आमचे देव बुडणार नाही, तरतील शाप. दुसऱ्या दिवशी हे देव फेकायचे, पाण्यावर तरंगायचे आणि तरंगलेले देव काढून आणायचे, पुन्हा देवाऱ्यात मांडायचे. हा लहानपणचा यांचा खोड्याचा उद्योग. त्या कारणानं महात्मे लोकांनी दिलेला शाप आता त्यांच्या हातानं दगड काय मानलं. सोपान समाप्त, गणेश स्तरांसो पार्वती गुरुदेवाला वंदन करून अशा प्रकारे लंका कांड सुरू झालं. म्हणा फुलाचं काम, धाव मरकट बिकट बरू आणू बेटा गिरणी के झूठा सुनी कट भाव चले कर जय रघुवे कथा समूहा अति उत्तंग केली पात कली दई देई उठाई आणि देई नल निलय रचित सेतू बनाई. दगड, पहाड, टेकड्या, पर्वत आणि दोन भाऊ नुसतं हात लावायचे. डालो 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 डालो. हे दानोच्याच कामावर आहे. एक खामाखूम झाले बिना कांदा पोह्याचे आणि इंजिनियर दोघं डालो डालो डालो. दिवसभर काम, सूर्य मावळला, श्रम परिहाराकरता सगळे थांबले. दोघही भाऊ एकांतात बसले. दोघांची चर्चा चालू झाली एकांतात. नळ काय आलेली आहे. आपण दोघं भाऊ या रामाच्या सैन्यात नसतो. यानं काय दिवा लावला असतं. आपल्यामुळे काम चाललं फुलाचं, नाव याच होईल. रामानं बांधला, इंजिनियर काय. सगळे देवाला जमतं एवढंच नडतं. हे मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भावदेव. आणि अभिमानाचं कार्य काय आहे. अभिमानाचं कार्य आहे बुडवणे. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरणे को लीनता, तर डुबणे को अभिमान. आपण आता 7 दिवस झाले पाहता. 3 गोष्टी अनुभवल्या तुम्ही. कोणी उपवासी जात नाही. रात्रंदिवस भजन चालू आहे. देने को हरिनाम, देने को अन्नदान. सगळे संयोजक स्वागतासाठी हात जोडून उभे आहे. तर मी कधी लव्हाळ्या नावाचं गवत अर्ध्या दारात असते नदीत. त्या गवताची पद्धत काय आहे. पूर आला की झोपून जाते आणि लोकांना वंदनीचे. पुराचं पाणी संपलं की कोंडा काढून उभं राहतं अर्ध्या दारात. 2 फूट उंचीचं लव्हाळ नावाचं गवत अर्ध्या धारण टिकलं का नम्रत आहे. 42 फूट उंचीचा काठाचा वृक्ष बिकट तिकीट केला हिंदी महासागर. हे अभिमानी आहे. महापुरे झाडे जाते तिथे लव्हाळे राहते. तरणे को लीनता, डुबणे को अभिमान. अभिमान झाला. पण पहिल्या धडक योजनेमध्ये पूल गायब झाला. इतका गायब की काल कुठे श्रमदान केलं याचा तपासला गेला. श्रमदानवाले रागावले. बोलवा त्या इंजिनियर. अरे कामाची शाश्वती नव्हती तर आमचं श्रमदान फुकट का घालवलं मला. 18 पद्म वानर तोफावर तुटून पडले. नळ्यावर निळावर. कोणी शेपूट ओढतं, कोणी पाय ओढतं, कोणी हात ओढतं, कोणी कान ओढतं. हे ची 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 करत लक्षात आलं. हनुमान विचार उसको भी काल ने काला है. खांद्यावर गदा घेतली, बढ़त आले. जय श्री राम. अरे अपनी जात में का बंदर है, गलती हो गई उसको छोड़ दो. हनुमानजीने मध्यस्थी केली. सगळी वानर बाजूला झाली आणि हनुमानजीने विचारलं. नळा निळा फुलका गायब झाला. तेच कडक. कसं कडक नाही तुम्हाला. सिमेंट वापरलं नाही. देवापासून खाण्याची पद्धत होती असं डोकं चालवायचं नाही. सिमेंट म्हणजे काय. एलांटी का माणिकट
चट्टीनाड ही एकही कंपनी तेव्हा मग रामचंद्रजींनी सिमेंट सांगितलं ते हनुमानजींनी सिमेंट सांगितलं ते रकारा पुढे एक मकार, एका दगडावर रा लिहा, दुसऱ्या दगडावर म लिहा. हे राम नामाचं सिमेंट वापरण्याशिवाय तक्रार दगड चिकटणार नाही. मग एकावर रा, दुसऱ्यावर म, एकावर रा, दुसऱ्यावर म, एकावर रा, दुसऱ्यावर म, दगडाला दगड चिकटू लागले. रामचंद्र प्रभू सहजच पाहायला आले, माझ्या नावाने दगडपर्यंत आज बघितलं मी कधी टाकून नाही बघितलं. येतो ना तो वानर आहे. सायकल शिकायची असते म्हणजे काही माणूस समाधान शिकतो का? दाबड फुटायच्या आधी सायकलने तो माल राहणार. मोठा दगड असणारे सायकल डावा पायात दगडावर उजव्या पलीकडच्या पाड्यावर तिकडून सायकल फिरत लागली. 2-4 चक्कर घसरून पडलं खाली. याच्या अगोदर सायकल जायचं उठलं, सायकल फेकली बाजूला, स्वतःला किती लागलं हे बघत नाही. आणि बघून घेतलं माझं कोणी बघितलं. जसं प्रभूला म्हटलं इथं तर दगड टाकायला तर कुणाला तर आपलीच चर्चा होती. तर वानर आहे, वानराला चंचल म्हटलं आहे, कपी चंचल. तसे एकंदर 10 चंचल आहे. मनो मधुकरो मेघो माणिनी नदनो मरु मा मदो मरकटो तीनो मकारा 10 चंचल. या 10 चंचल मध्ये पहिल्या नंबरचं चंचल मन आहे. मन ते बहिणाबाई चौधरीची कविता सर तुम्हाला मनावरची पहिल्या नंबरवर आहे. मन त्याचा वेग काढता आला नाही, काढता येणार नाही. जाता येता न लगे वेळ. पंढरपूर शब्द आला, गेलं पंढरपूरला, वापस आलं गुंजाळवाडीला. कधी तुम्हाला माहित नाही. अमेरिका आलं जाऊन. इतकं वेगवान जगात पुढे त्या मनाचं एक चांगलं आहे, ते एक तर परमार्थाला लागत नाही. एकदा लागलं ना मग माघार देत नाही, हे लक्षात लागत नाही. तसं सणाचा दिवस मग त्या मावशीने स्वयंपाक केला. थोडे पदार्थ केले. एका पातेल्यात खीर केली, एका पातेल्यात बासुंदी, एका पातेल्यात श्रीखंड आहे, एका पातेल्यात गुलाबजाम आहे, एका पातेल्यात जिलेबी आहे. चुलीत निखारे आहे. माशी खीरीवर उठली, बासुंदीवर बसली. इथून उठली, गुलाबजामवर बसली. इथून उठली, जिलेबीवर बसली.
जिलबीपेक्षा लाल निखारा चुलीत आहे, त्याच्यावर नाही बसलं का? तिथं त्या मावशीनं बोर्ड लावला का इथे माशीला बसण्यास सक्त मनाई आहे? का नाही बसली? तुम्हीच विचारा. माशी खिरीवर बसली, बासुंदीवर बसली, गुलाबजामवर बसली, आता जिलेबीवर बसली. त्यापेक्षा लाल निखारा आहे ना, त्याच्यावर का नाही बसली? ती म्हणली महाराज निखाऱ्यावर बसणं सोपं आहे, उठणं लय अवघड आहे. एकदा बसलीच. तसं मनाचं आहे. मन सगळीकडे जातं, परमार्थाला लागत नाही. एकदा परमार्थाला लागलं ना, मग 7 वाजल्यावर नायलनच्या दोरीनं बांधून ठेवलं घरी तरी दोऱ्या तोडून रामायण ऐकायला आल्याशिवाय राहत नाही. येणे सोसे मन झाले हाव घरी, परत माघारी येत नाही. 1 नंबरचं चंचल मन 10 मध्ये. 9 नंबरवर वानर आहे चंचलपणा. मधुकर 2 नंबरवर आहे. मधुकर म्हणजे मधुकर नावाचा मनुष्य नव्हे. गुंग्याला म्हणतात मधुकर, त्याचं नाव भ्रमर आहे. दुसरं एक नाव मधुकर आहे, त्याच्या कृतीवरून नाव पडलं तो गुंगा. गुंगा हे त्याचं नाव नाही, गुंग येते. त्याचं रात्रंदिवस तेवढंच गाणं चालतं, भूग येते, म्हणजे भूचं गायन करतो म्हणून नाव पडलं गुंगा, नाही तर भ्रमर. एक नाव मधुकर, चंचल. असं वाटतं कधी दुसऱ्या सांगतो म्हणो मधुकरो मेघो, आकाशातला मेघ चंचल. या नक्षत्र पुढे चाललं, व्यवस्थित काला वगैरे पार पडला की संत गगनगिरी महाराज मोबाईल करणार आहे. या मावल्या शेतीतली कामं करतात. एखादा काळा काळा ढग सूर्याच्या आड येतो, वाऱ्याची झुडूप, मग ती मावशी त्या काळ्या ढगाच्या सावलीत रानामध्ये घाम पुसून त्या ढगाकडे पाहून एवढंच म्हणते, असा दिवसभर रे बाबा मनेपर्यंत गेला संगमनेरला, एवढा चंचल. सगळे पाठ आहे तुम्हाला. बस मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मनो तमा मनो मरकटो, हे 9 नंबर आहे वानर. एवढा विचार केला हे चंचल आहे. आपण इथंच दगड टाकला आणि बुडाला, आपली चर्चा करतील. आपल्या हातून बुडतोरेन, याच्या स्वतःच्या हातून, आपल्या हातून तरतोरेन, याच्या स्वतःच्या हातून बुडतोरेन. बघूची एकटेच निघाला. हनुमानजीच्या लक्षात आलं पुस्तकी तालमे काल आहे. समुद्र त्या काठाला गेले, डावीकडे पाहायला कोणी नाही, उजवीकडे कोण नाही. नारायणा दगड घेतला, लिहिलं राम, टाकला पाण्यात, बुडाला. सफरचंद एवढा घेतला तोही बुडाला, बदाम एवढा खडा घेतला तोही बुडाला. पर्वत टाकतात तरी तरतात. माझ्यातून बदाम एवढा खडा का बुडाला? काही बर्म चुकलं असेल द्या, ते कोणी बघितलं नाही म्हणजे बरं. डावीकडे कोणी नाही, कोण नाही. मागं फिरून पाहिलं तर मानवतराव खाली मान घालून पायाच्या अंगठ्यानं माती उतरत होते आणि हसत होते. प्रभूला वाटलं दगड टाकायचा कार्यक्रम संपल्यावर शेवटच्या एसटीनं आला असेल, पण संशय होताच. म्हणून म्हणतात बोला कधी आला आपण पहिल्या दगडाला, म्हणजे तिन्ही पाहावे. समजलं कोणा आणि सांगणार तुमच्या हातून पर्वत तरतात, माझ्या हातून खडा बुडाल. मालक आम्ही तुमचं नाम लिहून जेव्हा दगड टाकतो, त्या नामाला, त्या दगडाला तुमच्या नामाचा आधार असतो. सगळ्या जगाला ज्याचा आधार आहे, तो जगाचा बाप ज्याला हातातून सोडून देतो, त्याचा आधारच संपतो. मग ते तरल कुणाच्या बळावर? तो राम अधिकम नाम इतिमे निश्चलामतेही तोया तू तारिता योग्या नामना तू वनत्रयमेती हनुमान उवाच. तुमच्यापेक्षा तुमचं नाम श्रेष्ठ आहे मालक, त्याचं कारण सांगतो. तुम्ही त्रेतायुगात होताय,
रामचंद्र सूर्य असेपर्यंत आहे. एक फरक आहे, तुम्ही फक्त अयोध्या तारली, नामानं त्रैलोक्य तारलं. हा दुसरा फरक. हनुमानने निघाल गुप्त हे रात्री रावणाला कळालं. प्रतिबंध करण्याच्या उद्देशानं कालनेमी नावाचा राक्षस हे कमी त्याचा नाश केला. द्रोणागिरीवरती आले. सगळ्या वल्ली सारख्या. औषध जर बदलून गेलं तर हेलपाट्यात रात्र झाली म्हणून द्रोणागिरी उचलला. इथे काही अर्धवट वाचन करणारे विचारतात, ते म्हणता हनुमानची बुद्धिमत्तां वरिष्ठ, त्यांना औषध ओळखता आलं नाही. ओळखता आलं. द्रोणागिरी का आणला? बुद्धिमत्तां वरिष्ठ म्हणून आणला. बुद्धीचा वापर केला हनुमानजीने. आता लंकेमध्ये काही अखंड रिणाम सत्ता चालू नाही, लढाई चालू आहे. आज लक्ष्मणाच्या जीवात होता, उद्या आणखी एखादा योद्धा मूर्छित पडेल. मग दररोज औषध हेलपाटे घातल्यापेक्षा दुकानच उचलून तिथं निघू, काला झाल्यावर आणून ठेवू. याला म्हणतात बुद्धिमत्ता. द्रोणागिरी जो आणेल. नंदीग्रामात लक्ष भरताचं गेलं कुठतरी माझ्या भावाला संकट गेलं. भरतानं बिना टोकाचा बाण मारला. हनुमानजी खाली पडले. पवनानं पर्वत अधांतर धरला. गुडघ्यावर पडल्यामुळे गुडघ्यात लंगडे झाले हनुमानजी. राम शब्द मुखातून निघल्यावर भरताला पश्चाताप आले. आता रामाचा भक्त दिसतो. लंगडत लंगडत हनुमानजी भरताजवळ. प्रसंग रात्रीचा आहे. पहिली शंका, आपण रघुवंशी? माझ्यासारख्या वज्रदेही मारुतीला बिना टोकाचा बाण मारून खाली पाडण्याची ताकद अख्ख्या ब्रह्मांडात एकट्या रघुवंशात आहे. म्हणून मला शंका आहे. हो बाबा, रघुवंशी. आपलं नाव भरत. भरत धावलींच्या चरणाला मिठी मारली केदारीने. हनुमानजी रडतात. तुमच्यासारख्या साधूचं दर्शन झालं. मी साधू नाही ना बाबा, माझ्यामुळे वनवासात गेला माझा भाऊ. तुमचं महत्व तुम्हाला माहिती नाही बघता. तुम्हाला काय माहिती आहे सांगतो ना. मी आणि लक्ष्मण रामाचे पाय चपत असतो. रात्री पाय चपता चपता प्रभूला गाढ झोप लागलेली असते. मध्यरात्र झालेली असते, तरी प्रभूचे वट हलतात. मला संशयाला वाटतात की झोपेत प्रभूचे वट का हलतात. मी कान लावला. वटाजवळ झोपले होते, पण स्पष्ट ऐकू येत होतं, भरत 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 भरत. तेव्हापासून विचार करतो, सगळे जग ज्या रामाचं भजन करतंय तो राम केवढा मोठा. तो राम गाढ झोपेत ज्याचं नामस्मरण करतो तो भरत केवढा महात्मा असेल. आज कृतकृत्य पुन्हा बिना टोकाच्या बाणाच्या द्वारा उड्डाण करून दिले. आता इकडे मध्यरात्र टळली केदारी. रामचंद्र म्हणाले वैष्णव, हनुमान के बारे में कोई संदेश है क्या? नहीं प्रभु। अर्ध रात्र भई कपि नहीं आए हो, आधी रात बीत गई, मेरा हनुमान नहीं आया तो लखन जिंदा नहीं मिलेगा. आता प्रभूचा बोल गेला. लक्ष म्हणाला, गौतम जो हंबरटा फोडला रामचंद्राला रात्री 12ला, आणि कौताऊ कौताऊ एवढंच म्हणालं, लखन पूरी दुनिया मेरे पास मांगती है, लेकिन मैं 2 बातें तुम्हें मांगता हूँ. मरने के पहले एक शब्द बोल के जाओ लखन. दूसरी प्रार्थना है, आंखें खोल के एक बार मेरी तरफ देख लो. भैया भैया त्यामुळे सगळी वानर रडू लागली. रडारड सुरू झाली. मध्यरात्रीची घटना आहे, पण करुण रसात वीर रसाचं आगमन व्हावं असा वरून आवाज आला. जय श्रीराम.
वानर उठून उभे नाचू लागले, प्रभूजी प्रभूजी रोना नाही, आपला हनुमान आया है. आनंदाला पारावर नाही. द्रोणागिरीचा वल्ली सुषद वैद्यानं बळकला, तो रस मुखात पिळला. लक्ष्मणावर परिणाम झाला, करोड बदलली. लक्ष्मण उभा झाला. हनुमानजी एकटे उभे आहे, एकटे. हे नीट पहा चित्र. खाली मान घालून स्वतःला म्हणू लागले, वंदना के लाल, तुमने बहुत भारी काम किया. लखन जिंदा हो गया. हनुमान, तू इतिहास में अमर हो गया. चांद सूरज तक पूरी दुनिया तेरा भजन करेगी. हनुमान स्वतःला. आता भावाचा हात धरला लक्ष्मणाचा रामचंद्रानं. हनुमंताकडे निघाले. हनुमंत खाली मान घालून उभे आहे. सगळे विचार करतात, माझे उदर क्यों जा रहे. हनुमान जी सोच रहे कभी इधर क्यों आ रहे. आता थोडा पुढे चित्र हनुमान खाली मान. लक्ष्मणाचा हात धरून रामचंद्र तिथपर्यंत जातात आणि हनुमंताकडे उभे राहून म्हणतायत, इनको पहचानता क्या रे तू. भैया ये अपना हनुमान है, ये हनुमान है. तो मैं दुनिया का मालिक श्री राम हूं. आप तो इनके सामने मैंने खड़ा क्यों किया. क्यों किया भैया. इसलिए मेरे रघुकुल की 72 पीढ़ी मेरे हनुमान का ऋण नहीं चुका सकती. ये हनुमान नहीं होता तो जिंदा नहीं मिलता तो मैं सुमित्रा जी को, उर्मिला जी को, कैकेयी जी को, माँ कौशल्या को क्या मुंह दिखाता. हनुमान जी चरण पर गिर पड़े, माने इतना बड़प्पन क्यों दे रहे. सब आपकी कृपा से हुआ है. गुप्तहेरा करवी कळाला रावणाने कुंभकर्णाला जाग केलं. कमी असल्याने कुंभकर्णाला जागा झाला. ये जगा लंकेश तपस्वी श्रीलंका में पहुंचे. क्यों, किसलिए. मेरे श्रीमती सीता चुरा के. सीता तो जगदम्बा है और जगदम्बा हरि ने शेत चाहत कल्याण. साक्षात जगदम्बाला चोरून आणलं तर तुझं कल्याण होणार नाही. रावणाने विचार केला, तुझं असं शहाणपण सांगत असेल तर माझ्याकडे काय लढाई करणार आहे. त्याला बिघडवण्यासाठी रक्तच बोलावं. समजते ना. फुल पाजली. मैसा खाई मदिरा पाना, कर्जा वज्रघात समान. भैया मेरे साथ सेनानाथ में जो अकेला जाता हूं, देखता हूं तपस्वी को. आणि काजळ्याच्या पहाडासारखा विशाल देणारे कुंभकर्ण एकटा. कुंभकर्ण विभीषण वो कौन है. मेरा भाई कुंभकर्ण. अकेला जाता, अकेला ही पूरी सेना को काफी है तो क्या किया जाए. रडू लागला विभीषण. कारण दुराचारी है, दारुडे आहे, मांस खाणार आहे, भाऊ आहे. मला माहिती आहे जन्मी शेवटची भेट आहे. परवानगी दिली जाऊ. विभीषण येऊन बाहेर विरुद्ध झालेला कुंभकर्ण विचारतो, कौडे भाई का भाई भाई विभीषण अभी जिंदा है. रामचंद्र जी अपना है जिंदा. शर्म नहीं आती. भाई का नाता मालूम नहीं. भाई भाई की पूजा होती है. अपने भाई का त्याग करके तपस्वी किसी को हो गया है, धिक्कार है. नाता मुझे मालूम नहीं. क्यों गया. मी पारमार्थिक आहे. माझ्या भजनाला विरोध करणारा भाऊ काय. माय बापाचा सुद्धा त्याग करेल का. ऐकलं. एवढा दुराचारी कुंभकर्ण विभीषणाला कवटाळून पडतो युद्धाच्या आधीच. आता ऐका विभीषणा, शेवटची भेट आहे या जन्मीची. आपण सख्खे भाऊ. अर्ध्याच्या वर आयुष्य माझं झोपेत गेलं. जन्मभर दारू प्यालो, जन्मभर मांस खाल्लं. तू रात्रंदिवस माझ्या वाड्यात भजन केलं. तुझ्यासारख्या सत्पुरुष भावाला या दारुड्यानं काय सांगावं.
पण वयानं मोठा म्हणून सांगतो, जा रामचंद्राला सांग एका बाणात मारून टाका म्हणावं. दुसरी तुला विनंती आहे, सांगा दादा, तुझ्या देहात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत रामाचे भजन सोडू नको. याला म्हणतात सलाह देना भाई की चाहे गैर. मग युद्धाला प्रारंभ झाला. घनघोर लढा. 3 बाण सज्ज केले, 2 बाणाने 2 भुजा उडवल्या, एका बाणाने शिरच्छेद, कुंभकर्ण मरण पावलं. पुढे इंद्रजितानं यज्ञ केल्याचा सुगावा लागला. त्याच डोंगराच्या दरीमध्ये लक्ष्मणासह सगळे वीर यज्ञाचा विध्वंस केला आणि तिथेच युद्ध सुरू झालं. लक्ष्मणाच्या हातून इंद्रजिताचा नाश झाला. पुढे पापी काय, आकंपन, दुर्मोह, दुर्वचन सगळे सेनापती संपले. राम रावण युद्ध 72 दिवस होतं. 72. शेवटचे 5 दिवस एकट्या रावणासोबत लढाई करावी लागली. शेवटचे 5 दिवस. आता शेवटचा दिवस समजून गेले. हे तपासणी, तुम्हाला आनंद झाला का नाही गावात मेल्याचा? हात वर करा. 2च मिनिट. भजन करा मोठे मोठे लोक. विभीषणाला राजातील
रावणाची उत्तर क्रिया विभीषणाच्या द्वारा, इंद्राच्या द्वारा अमृताचा वर्षाव वाढवला सजीव, सर्वांना निरोप दिला. अग्नीच्या साक्षीनं सीतामाईचा स्वीकार केला आणि लक्ष्मण आणि रामचंद्र दबक्या आवाजात बोलू लागले. लक्ष्मण, या खंडाळा असे अरे एकच दिवस राहिला, आपण उद्या सूर्य मावळेपर्यंत पोहोचलो नाही तर भरत जिवंत दिसणार नाही. ही चर्चा विभीषणानं ऐकली. जवळ हनुमान जी आले. जय श्रीराम. भरत जी, आप तुम्हारे भैया रामचंद्र दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. गोपाल नाचला. काय देऊ या संदेशाच्या मोबदल्यात? काही नाही माझ्याकडे, पण दादा आणि वहिनी सिंहासनावर बसल, राजा राणीचं रूप या डोळ्यानं पाहिजे आणि पवित्र झालेले दोन्ही बोकडे काढून बक्षीस देईल तुम्हाला. तेवढा आनंद झाला. भरतजी आले. माताजी, कौशल्या माई बाहेर आले. क्यों बेटा? अभी भी संदेशा के लाए मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार अयोध्या में पधारने वाले हैं. फोन करतो. कौशल्या रडू लागले. चला येऊ का? आई, माझा दादा आहे, तू तुला आनंद नाही झाला? रडतेस का? रडायचं वेगळे कारण आहे. आज तुझ्या जन्मदात्याची, दशरथ राजाची आठवण आहे. आज तुझा बाप असता नुसता नाचला असता. तुझ्या वडिलाची इच्छा होती रे, रामाचा राज्याभिषेक बघायची. त्यांची आठवण आल्यामुळे रडते बेटा. एवढ्या शत्रुघ्न आला. देखो सुदान, अयोध्या सजा, भैया आ रहे. अयोध्या सुशोभित करण्यात आली. आता वापस येत आहेत हनुमान. प्रभुजी, जल्दी चलो, अयोध्या की दशा ठीक नहीं है. तरस नहीं दर्शन के लिए विमान उड्डाण झालं. केदारीजी, आता पुढचे प्रसंग थोडक्यात. वालीकडे आलं गंगेच्या. सगळे भिल्ल स्वागतासाठी तयार. त्या भिल्लांचा राजा गुहक प्रभू विमानातून उतरले. पहिली कडकडून मिठी मारली त्या गुहकाला. रडू लागला तो. अरे कारण तो काही वाईट घडलं नाही मालक. मोठ्या मोठ्या योग्याच्या ध्यानाला न येणारा भगवान या भिल्लाला आलिंगन देतो. मला काय मिळवायचं मालक? प्रभूचं लक्ष पहा केदारीजी. अरे या समाजात तो दिसत नाही बाबा. कोण तो? 14 वर्षापूर्वी भेटला होता. नुसत्या लंगोटीवर होता. त्याच्या बायकोच्या अंगावरचं लुगडं गाठी गाठी पाडलेलं होतं. 2 लेकरं पण उघडे होते. खायची पंचायत होती. त्या नावाड्यानं मला नावेत बसून पलीकडे नेलं होतं 14 वर्षापूर्वी. आणि पलीकडे गेल्यावर मी माझ्या बोटातली सोन्याची मुद्रिका त्याच्या बोटात घातली तर त्यानं काढून माझ्या हातात दिली. एवढी परिस्थिती बिकट असून तो दिसत नाही. तो मालक सर्वांच्या मागे उभा आहे. आता हे ऐका, प्रभू तिथं आले हो. नावाड्यानं लोटांगण घातलं. काय बाबा? मालक, 14 वर्षापूर्वी काही नव्हतं तुमच्याकडे, तर माझी प्रार्थना करत होता. जाना गंगा पार खड़े 3 जने, आज विभीषण का विमान मिल गया तो मेरी फूटी टूटी नैया भूल गई. 14 साल मैं पूजा करते रहा, भूल नहीं गया रे, शर्मिंदा हो गया. कैसे शर्मिंदा? 14 साल पहले फुकट गया था, आपको कुछ नहीं दिया था. आप भी वनवासी हो, मेरे पास देने लायक कुछ नहीं है. 2 बार फुकट जाना शर्म आई है. प्रभु, आपको एक बात की याद है क्या? फिरती बार जब तुम आवा, सुप्रसादमय सेवी धरी लेवा. 14 वर्षांनी वापस याल, मला जे द्याल ते प्रसाद स्वरूप स्वीकारेल म्हटलं होतं. हो, सांग ना काय पाहिजे? दंडवत नको मला.